एक नॉर्मल ज्याला आपण पूर्वी घाणा पद्धत म्हणायचो, त्याच्यानंतर हायड्रोलिक प्रेशर आला आणि सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन. सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन मध्ये ज्यावेळेस तुम्ही पूर्ण सोयाबीन त्या सॉल्व्हंट मध्ये टाकता, तिथं ते डायल्यूट होतं, ऑइल सेपरेट होतं आणि पावडर सेपरेट होते. राहिलेल्या पावडरला डी ऑइल केक म्हणतात. आणि जे ते तुमचं तेल आहे, मग ते तेल तुम्ही तेल विकल्यानंतर जी पावडर राहते, मग ते डी ऑइल केक पोल्ट्रीमध्ये वापरलं जातं किंवा पशुखाद्यामध्ये वापरलं जातं. आता तुम्ही टेक्नॉलॉजी सांगितली सॉल्व्हंट, हे काय टेक्नॉलॉजी? सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन मेथड म्हणजे एक साधारणपणे तुम्ही बघा, आता तुम्ही कोल्हापूरमध्ये 2-3 प्लांट आहेत, 2000 मेट्रिक टनचा एक प्लांट असतो. अल्कोहोल असतं त्याच्यामध्ये, की एक सॉल्व्हंट असतात. सॉल्व्हंट 2-3 त्याच्या सॉल्व्हंट आहेत. मग 2000 टन तुम्ही त्याच्यामध्ये सोयाबीन टाकलं जातं. त्या सोयाबीनचं विघटन करून ते अल्कोहोल ते सॉल्व्हंट साधारणपणे 170 ते 560 पर्यंत त्याला हिट केलं जातं, की त्यावेळेस पूर्ण ते सोयाबीन डिग्रेड होतं, त्यातून ऑइल सेपरेट होतं आणि बाकी सगळे घटक सेपरेट केले जातात. आणि मग तुम्हाला ते परत ते रिफाईंड ऑइल, म्हणजे आता तुम्ही टीव्हीवर ऍड बघत असाल, रिफाईंड ऑइल. व्हॉट इज एक्झॅक्टली रिफाईंड ऑइल? सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन मेथडनं आलेलं रिफाईंड ऑइल.